हाय हॅलो गाईज. मी या वाटीनी एक वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याला चाळणीने छान असे चाळून घेतलेले आहे. बेसन या प्रकारे आहे. त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. दुसऱ्या एका गंजीमध्ये आपल्याला हे वाटी पाणी घेतलेलं आहे. या गंजीमध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच साखर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण साखर घालून घेतली, त्याचप्रमाणे आपल्याला 1 चम्मच या चम्मचच्या मदतीने हळद घालून घ्यायची आहे. तर 1 चम्मच मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि यालासुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. त्याचप्रकारे हा आहे लिंबू रस. मी एका पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं आहे. नंतर आपल्याला मी इथे काळी मिरी घेतली आहे 2 ते 3, त्याला बारीक करून घेतला आहे आणि थोडं हिंग घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. हे आहे आपलं बेसन. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे. एकदम जास्त नाही, तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. या प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून तोपर्यंत. या प्रकारे आपलं बॅटर हे परफेक्ट झालं आहे. तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपलं बॅटरला बरोबर पाणी आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे. बॅटर एकदम फ्लफी आणि पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि ते बॅटर या प्रकारे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी पाव चम्मच बेकिंग पावडर घालणार आहे. त्याचप्रकारे बेकिंग सोडासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे, पाव चम्मच. या प्रकारे आपल्याला 1 चम्मच किंचित पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे एक कढई होती, त्या कढईमध्ये मी 2 गडवे पाणी घालून घेतलेलं आहे. या प्रकारे आपल्याला याच्यावर एक परात ठेवायची आहे आणि याला झाकून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे अशा प्रकारे मी ताट घेतलं आहे, जे यामध्ये बसणार तेच ताट घेतलेलं आहे. याला आपल्याला तेल लावून ग्रीस करायचं आहे. हे बघा, या प्रमाणात बसत आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर मी हे काढून घेणार आहे. पाणी गरम झाल्यानंतर मी यामध्ये बॅटर घालून घेतलं आहे. पाण्याला छान अशी वाफ आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळ्यासाठी रेडी झालेला आहे. इथे मी 10 रुपयाचा हा इनो घेतलेला आहे. तो इनो आपल्याला घालून घ्यायचा. मी ते लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला. यावर आपल्याला किंचित 2 चम्मच पाणी घालून घ्यायचं आणि फिरून घ्यायचं. प्रकारे आपल्या बॅटरचा रंग बदललेला आहे. आपल्याला ग्रीस केलेल्या ताटामध्ये बॅटर घालून घ्यायचं. या प्रकारे आपली वाफ जमलेली आहे. त्यामध्ये हा इथे घालून घ्यायचा आहे आणि बंद करून ठेवायचं. यावर जड असं वजन ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. एकदम डिलिशियस आणि टेस्टी ढोकळा इथे रेडी झालेला आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. निरनिराळ्या रेसिपीसाठी शीर्ष किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.